आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया समीक्षा भोबे. मधुमागसी माझ्या सख्या परी, मधुघटची कामी पडती घरी. मधुमागसी माझ्या सख्या परी, आजवरी कमळाच्या द्रोणी मधुपाजिला तुला भरोनी. आजवरी कमळाच्या द्रोणी मधुपाजिला तुला भरोनी. सेवा ही पूर्वीची स्मरोनी, सेवा ही पूर्वीची स्मरोनी. करीन रोष सख्या दया करी, मधुमागसी माझ्या सख्या परी. ढळला रे ढळला दिन सकया, संध्या छाया भिवविती हृदया. ढळला रे ढळला दिन सकया, संध्या छाया भिवविती हृदया. आता मधुचे नाव कासया, आता मधुचे नाव कासया. लागले नेत्र रे पैलती रे, मधुमागसी माझ्या सख्या परी. मधुघटची रिकामी पडती घरी, मधुमागसी माझ्या सख्या परी. छान झालं समीक्षा. कसं वाटतं आता? झाली उपांत्य फेरीची आपली गाणी संपली असं हायसं वाटतं नाही जरा? गंमत बघितलीस का तू? आता तू ज्यावेळेला गाणं संपल्यानंतर त्यांच्याकडे ज्या प्रकारे बघितलीस ना, तर तुझा आधी असं होतं मधुमागसी माझ्या, असं असं तुझं पूर्ण होतं. आणि जसं गाणं संपलं ना, असं झालं. तू बघ, खरं मी खोटं नाही सांगत. ती रिलॅक्स झाली ना एकदम रिलॅक्स झाली. पण मी तेच सांगतो की हे जे रिलॅक्स तुझं जे फिलिंग आहे ना, हे गाताना जर का असलं ना, तर तू आत्ताच्यापेक्षा चिकार जास्त चांगली गायली असतेस. त्याला भूमिकेत शिरणं असं ही लोक म्हणतात बऱ्याच वेळेला ऍक्टिंग करणारे. हाँ, ऑल द बेस्ट. परफॉर्मेंस तो बहुत अच्छा था, राग भी अच्छा था. इस गाने को थोड़ा सा और पावर चाहिए, और जो धैवत लगाया तुमने बहुत ही खूबसूरत, बहुत सुंदर. और थोड़ा सा पावर दोगे, थोड़ा सा सब सुरों को थोड़ा थोड़ा और वजन डाल दो. जैसे किशोरदा कहते थे ना कि पूरा भर के स्पीकर में से स्पीकर फट जाए, निकल के आते थे. मैं चिंगारी उनके साथ बजा रहा था षणमुखानंद में लाइव, तो भूल गया पीस एंड में. तो देखते हैं मुझे और बोलते हैं कि एक बार और ऐसा इस बार बजाओ कि मैं गाना भूल जाऊं. ऐसा बजाओ, तो ऐसा गाओ कि बस हम लोग भूल जाए बात करना. बहुत अच्छा था. थँक्यू. हे गाणं तू बरं झालं की हे तू जरा गंभीर चेहऱ्याने गायलीस असं मी म्हणेन, कारण फारच गंभीर विषय हा. मधुमागसी वगैरे अशी सुरुवात असल्यामुळे असं वाटतं की हे काहीतरी गोड गोड गाणं आहे. तर हे गोड गोड गाणं अजिबात नाही. हे गाणं खूप मोठी फिलॉसॉफी मांडणारं गाणं आहे कुठल्याही कलाकाराची. की जेव्हा कलाकार असं म्हणतो की मी तुम्हाला द्रोण भरून भरून आयुष्यभर दिलं, आता अशी स्टेज आली की उत्कट वित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये, असे वाटते आजकाल नवे काही मांडू नये. अशी एक स्टेज असते आर्टिस्टची. त्या स्टेजला आल्यानंतरचं हे गाणं आहे. तर हे मला खूप तुझ्या गाण्यातनं पोचलं. तू खूप आतून प्रयत्न करत होतीस ते मांडण्याचा, आणि आपण प्रयत्न करतो तेव्हा ते नक्की पोचतं. व्हेरी गुड. समीक्षा, तू आता जे गाणं सादर केलंस हे गीत भारा तांबे यांचं होतं. आणखीन आज त्यांचा जन्मदिवस आहे, तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. भारत तांबे जिनका ये गाना लिखा हुआ है, उनका जन्मदिन है आज जी. और बहुत अच्छा, अभी इन्होंने उसका मीनिंग बताया, बहुत भावुक है. उसी भाव से तुमने गाया, उस भाव को समझा. गाने का भाव आ जाए तो बाकी सब चीजें सेकंड हो जाती है. थैंक यू सो मच.
शुभेच्छा. ऑल द बेस्ट. Sa-re-ga-ma-pa, I get, sa-re-ga-ma-pa.